नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया जगभरातल्या वेगवान बातम्यांना. इंग्लंडमध्ये नवीन विषाणूच्या प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपायांची घोषणा केली जाईल असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं. मुलांना परत वर्गात पाठवण्याबाबत लोकांच्या मनात असलेली भीती समजून घेत असतानाच शाळा सुरक्षित आहेत यावर लंडनच्या भेटीदरम्यान जॉन्सन यांनी भर दिला. यूकेच्या लसीकरणाचा संभाव्य विलंब हा पुरवठा किंवा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे होणार नाही, परंतु प्रत्येक गटातील रुग्णांना लस देण्यापूर्वी रुग्णाची संमती आवश्यक आहे. केनियामध्ये सोमवारी शाळा पुन्हा उघडल्या. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यामध्ये शाळा बंद झाल्यापासून प्रथमच सुमारे 15 दशलक्ष विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात परत प्रवेश केला. केनियातील शालेय परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये असल्यानं शाळा सुरू करण्यात आल्या. पूर्व आफ्रिकेतील शाळा पुन्हा उघडण्यासाठी केनिया हा शेवटचा देश आहे आणि मुख्य शिक्षकांना सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आणि कोविड विरोधी खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सरकारनं विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक चाचणीची खात्री करून घेण्याच्या योजनेचा प्राधान्य क्रमानं विचार झाला. सोमवारी जलद लॅटरल फ्लो कोरोना व्हायरस चाचण्यांची सुरुवात करण्यात आली. जास्तीत जास्त शाळा खुल्या ठेवण्यासाठी जानेवारीपासून माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमधील सर्व कर्मचाऱ्यांची आठवड्यातून एकदा जलद चाचणी घेतली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या राज्यात मंगळवारी कोरोना व्हायरसच्या 4 नवीन रुग्ण समोर आले. या चौघांपैकी 3 जण सिडनीमधील बेरला या समूहाचे सदस्य असल्याचा अंदाज आहे. ब्रिटनमधील नवीन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी 26,380 कोरोना व्हायरस चाचण्या नोंदवल्या गेल्या. रहिवाशांना चाचणीसाठी पुढे येण्याचं आवाहन स्थानिक अधिकाऱ्यांनी केलं. फेब्रुवारी मध्यापर्यंत ब्रिटन कोरोना व्हायरसवरील कठोर निर्बंध उठवू शकेल हे निश्चित नाही. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता पुढील काही महिने लॉकडाऊन शिथिल होणं शक्य नाही असं ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री मायकेल गोवे यांनी मंगळवारी सांगितलं. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये नव्यानं लॉकडाऊन जाहीर केल्यावर शाळा बंद केल्या, लोकांना घरीच राहायला सांगितलं आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्यास परवानगी दिली. अमेरिकेतील विस्कॉन्सिनच्या औषध विक्रेत्यानं कोरोना व्हायरस लसीच्या शेकडो डोस नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नवीन कोरोना लसी नागरिकांना धोका निर्माण करू शकतात या भीतीनं त्यानं 57 लसीचे डोस 500 लोकांना देण्यासाठी पुरेसे होते. या सगळ्या लसी नष्ट केल्या. या युवकाला स्थानिक पोलिसांनी सोमवारी मिल्वॉकीतून अटक केली. अमेरिकेत सॅन जोस मेडिकल सेंटरमध्ये कैसर परमानेंट या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर अनेक कामगारांना कोरोना व्हायरसची लागण झाली. ख्रिसमसच्या दिवशी उत्तरी कॅलिफोर्नियाच्या एका वैद्यकीय केंद्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सॅन जोस मेडिकल सेंटरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि क्षेत्र व्यवस्थापक इरेन चावेज यांनी लेखी निवेदनात म्हटलंय की 27 डिसेंबरपासून आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांनी एकमेकांचा पोशाख घातला, त्यामुळे 44 कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लंडनमधील सगळ्यात मोठ्या घाऊक फळ आणि भाजीपाला बाजारपेठातील व्यापार मंदावलाय. ब्रेक्झिट आणि कोरोनानंतर उद्भवलेल्या अनिश्चिततेमुळे व्यापारी चिंतेत आहेत. दररोज देशात 50,000हून अधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण नोंदवले जात आहेत. ब्रिटनमध्ये नवीन लॉकडाऊन जाहीर झालाय. ब्रेक्झिटच्या कराराचा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटननं EU बरोबर नवीन व्यापार करार सुरू केल्याच्या काही दिवसांनंतर हा लॉकडाऊन आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. जगभरात ठिकठिकाणी नव्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये जखडलेल्या किंवा लॉकडाऊनमुळे अडकलेल्या जगानं आता कुठे कोरोनाच्या महामारीतून सुटका करून घेतली होती. तेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा विषाणू आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. जवळपास 5 कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये परतणार असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं. कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाऊन लागू केला जात असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं. त्यामुळे ब्रिटनमधील सगळ्या शाळा आणि कॉलेजेस आता बंद करण्यात आली आहेत.
450 मिलियन म्हणजे दशलक्ष इतकी लोकसंख्या असलेल्या युरोपमध्ये संथ गतीने होणाऱ्या लसीच्या वितरणावर टीका करण्यात आल्यानंतर युरोपियन कमिशनने आपल्या कोरोना व्हायरस लसीकरण धोरणाचा बचाव केला। 27 देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम संथ गतीने सुरू असून युरोपियन युनियनचे सदस्य ज्यांनी लसीचे डोस योग्य प्रमाणात वितरित करण्यात ईयूचे कार्यकारी सदस्य अपयशी ठरल्याचा आरोप केला। फिनलंडमध्ये जवळपास 3 लाख लसींचे डोस मिळण्याची अपेक्षा असताना केवळ 40,000 डोस पुरवण्यात आले। निर्मिती क्षमतेमुळे ही अडचण उद्भवली असून प्रत्येकाला या अडचणीला सामोरं जावं लागणार असल्याचं ईयूकडून सांगण्यात आलं। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली कोविड-19 विरोधी लस प्राप्त करण्याकरता प्रथम काही नागरिकांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। दरम्यान जॉन्सन यांनी लंडनमधील हॉस्पिटल्सना भेट दिली। तिथे त्यांनी काही आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना त्यांचा पहिला कोविड-19 विरोधी लसीचा डोसही घेतल्याचं पाहिलं। चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील सगळ्यात उंच शहर पुमाजियांगटांग या टाउनमधील लोकांसाठी बांधल्या गेलेल्या पहिल्या उपचार केंद्रानं शुक्रवारी रहिवाशांच्या पहिल्या तुकडीचं स्वागत केलं। 5373 मीटर सरासरी उंचीसह पुमाजियांगटांगचे सरासरी वार्षिक तापमान -7 म्हणजे -7 अंश सेल्सिअस असतं। 9 महिने इथे कडक हिवाळा असतो, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना हृदयरोग, संधिवात, उच्च रक्तदाब आणि उच्च प्रदेशातील इतर आजारांनी ग्रासलेलं असतं। म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जे आजार प्रामुख्याने उद्भवतात त्याने ग्रासलेलं असतं, त्यासाठी हे उपचार केंद्र इथे उभारण्यात आलं आहे। जर्मनीच्या कुलगुरू अँजेला मर्केल जर्मनीचे प्रमुख अँजेला मर्केल यांच्या प्रवक्त्यानं सोमवारी सांगितलं की देशातील लसीकरण कार्यक्रम धीम्या गतीने सुरू आहे, म्हणून देशभरातील लोक खूप अधीर झाली आहेत हे आम्हाला पूर्णपणे समजत आहे। त्यामुळे काही गोष्टी सुधारू शकतात आणि सुधारतील सुद्धा, असं प्रवक्ते स्टेफन सेबर्ट यांनी म्हटलंय। तसंच जर्मन अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आठवड्याभरापासून ही मोहीम सुरू झाल्यानंतर ते सोमवारपर्यंत देशात सुमारे 2,65,000 लोकांना आतापर्यंत लसीचे डोस देण्यात आले आहेत। जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स इंजिनिअरिंग म्हणजेच CSSCच्या अहवालानुसार अमेरिकेत रविवारी संध्याकाळच्या आकडेवारीनुसार कोविड-19च्या एकूण प्रकरणांची संख्या 20.6 दशलक्षहून अधिक झाली आहे। CSSCनं सादर केलेल्या अहवालाच्या मते ईस्टर्न स्टँडर्ड वेळेनुसार रविवारी संध्याकाळी 6:22 कोविड-19 रुग्णांची संख्या वाढून 20,06,11,450 इतकी झाली आहे। स्कॉटलंडनं मध्यरात्रीपासून सर्व लॉकडाऊनमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे थंडीचा फायदा घेत आईस सेक्टर आणि आईस हॉकीपटूंनी सोमवारी ग्लासगो क्वीन्स पार्कमधील गोठलेल्या तलावाचा दुपारी सरावासाठी सदुपयोग करून घेतला। दरम्यान स्कॉटिश नेते निकोला स्टर्जन यांनी सांगितलंय की मंगळवारपासून कोरोना व्हायरसच्या फैलावाला रोखण्याकरता अत्यावश्यक सेवा सोडल्यास स्कॉटलंडमधील लोकांना कायदेशीररित्या घरीच राहावं लागणार आहे। न्यूयॉर्क सिटीने जाहीर केलंय की या रविवारपासून दिवसभर म्हणजे 24 तास लसीकरण केंद्र खुली राहतील आणि त्यामुळे शहरभर कोविड-19 लसीच्या संख्येत वाढ होईल। महापौर बिल डी ब्लासिओ यांनी म्हटलंय की लोकांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला त्वरित कार्य करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे। डी ब्लासिओ म्हणाले की या महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रत्येक आठवड्याला 4 लाख लोकांना लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे। इस्रायलनं सोमवारी सांगितलं की तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड-19 विरोधी 1.3 दशलक्षहून अधिक लोकांना लसीकरण केलंय, जे लोकसंख्येच्या 10 पटीपेक्षा जास्त आहे। टेल अविवमधील लसीकरण कंपाऊंड आणि हैफाच्या उत्तरेकडील शहरांमधल्या लसीकरण केंद्रांसह देशभरामध्ये जगातील सर्वात लवकर आणि सर्वात वेगवान रोगप्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम राबवली जाते। माजी कोरोना व्हायरस जार आणि इचिलोर या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रोन्नी गामजू यांनी म्हटलंय की टेल अविव या नगरपालिका आणि इचिलोव हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या मोठ्या कंपाऊंडमध्ये दिवसाला 5 ते 7 हजार लोकांना लस देता येते।
फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी पॅरिसच्या रुग्णालयातील एका कोविड-19 लसीकरण केंद्राला भेट दिली, कारण सोमवारी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झालं. फ्रान्सने 27 डिसेंबर रोजी नर्सिंग होम्समध्ये लसीकरण मोहीम सुरू केली, परंतु लस ऑर्डर आणि ती लस देण्यापूर्वी प्रत्येक रहिवाशासाठी आरोग्य तपासणी प्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. देशातील कोरोना विषाणूच्या लसीकरणाबाबत नागरिकांचा सावध दृष्टिकोन असल्याचं दिसून येतंय. पहिल्या आठवड्यातच काही 100 लोकांना लस देण्यात आली आणि सरकारनं साथीच्या आजारावर ठेवलेल्या नियंत्रणाबद्दल योजनेविषयी संताप व्यक्त करण्यात आला. न्यूयॉर्कच्या क्रिटिकल केअरमधील नर्स सँड्रा लिंडेसे यांना कोरोना विरोधी लसीचा दुसरा डोस देण्यात आला. कोविड-19 विरुद्ध पूर्णपणे लसीकरण करणारी देशातली ही पहिली आरोग्य सेविका आहे. लिंडसे यांना क्वीन्समधील लॉंग आयलँड जुशियन या मेडिकल सेंटर इथं सोमवारी लसीचा दुसरा डोस मिळाला. नॉर्थवेलचे आरोग्य प्रमुख मायकेल डॉवलिंग यांनी डॉक्टर मिशेल चेस्टर यांना तिची विचारपूस करण्यास सांगितलं. लिंडसेने लसीचा डोस मिळवण्यासाठी स्वेच्छेनं काम केलं आणि बऱ्याचदा अनेकांनी असं सांगितलंय की तिनं केलेल्या कार्याच्या उदाहरणाद्वारे नेतृत्व करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बीजिंग महानगरपालिकेला अल्प प्रमाणात कोविड-19ची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता प्रवाशांच्या आंतरिक तपासणीचे कडक नियम लागू करण्यात येतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. बीजिंगमध्ये रविवारी स्थानिक पातळीवर संक्रमित झालेल्या 2 रुग्णांसह एक नवीन कोरोना लक्षण नसलेलं प्रकरण नोंदवण्यात आलं. बीजिंग नगरपालिकेचे प्रवक्ते जू हेजियान यांनी इशारा दिला की साथीच्या रोगाचे किंवा विषाणूचे रूपांतर परदेशात सतत विविध प्रकारे होत असल्यामुळे लोकांना छोट्या छोट्या घटनांबद्दल जागरूक केलं पाहिजे. फायझर कोविड-19 विरोधी लस प्राप्त करणारी पहिली आरोग्य सेविका ही दक्षिण कॅलिफोर्नियातली आहे. लसीकरणाच्या प्रयत्नांना धीम्या गतीनं देशव्यापी सुरुवात करूनही तिला आता दुसरा डोस मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात पुन्हा यावं लागलंय. 3 आठवड्यांपूर्वी त्या आरोग्य सेविकेला पहिला डोस मिळालेल्या इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या नर्स हेलन कोर्डोवा या लसीचं दुसरं इंजेक्शन घेण्यासाठी इतर डॉक्टर्स आणि नर्ससोबत त्या हजर झाल्या. स्पेनमध्ये 30,579 नवीन कोरोना व्हायरसची लागण झालेले आणि 241 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचं समोर आलंय. वाढीव सुटीच्या कालावधीतील 4 दिवसांमध्ये या आकडेवारीची नोंद झाली आहे. देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी असं म्हटलंय की काही आजारांवर उपाययोजना आणखी बळकट कराव्या लागतील किंवा कडक कराव्या लागतील. साल्वाडोर इल्ला यांनी सोमवारी म्हटलंय की नवीन वर्ष तसंच शनिवार आणि रविवार दरम्यान समोर येत असलेली आकडेवारी कमी प्रमाणात असली तरी सोमवारच्या आकडेवारीमुळे नवीन रुग्णालयात दाखल होणाऱ्या संक्रमण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अभिनेता चिएरा स्कोबाय अशी आशा बाळगून आहे की अमेरिकेमध्ये जशी लोकप्रिय नर्स आहे तशी नर्स कॅनडामध्ये देखील लोकप्रिय ठरेल. टोरंटो इथल्या हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि स्कोबाय यांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे. तर कॅनेडियन उत्पादनावर काम करण्याचा एक नवा उत्साही अनुभव हा असणार असून जो आता दुसऱ्या सत्रात पाहायला मिळणार असल्याचं स्कोबाय यांनी सांगितलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी भूमिगत सुविधेमध्ये इराणला 20% समृद्ध करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की अण्वस्त्र तयार करण्याचा इराणचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. इस्रायलचा स्वतःचा अघोषित अण्वस्त्र कार्यक्रम आहे, त्यामुळे इराणला अण्वस्त्र तयार करण्यास परवानगी मिळणार नाही असं नेतन्याहू म्हणाले. कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी घोषणा केली की सौदी अरेबिया कतारसोबतच्या विविध वादाच्या मुद्द्यांना संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या 4 वर्षांपासून कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रामुख्यानं हवाई हद्द आणि सीमेबद्दलचे काही वाद आहेत. हे वाद संपवण्यासाठी काही मोठे निर्णय लवकरच होतील असंही कुवेतच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. सौदी अरेबिया लवकरच कतारपासूनची सीमा उघडेल. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन यांनी या क्षेत्रातील इस्लामी गटांना पाठिंबा दर्शवलेला आहे. सौदी अरेबियामध्ये पवित्र हज यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांना परवानगी देण्यासाठी सीमा गेल्या काही वर्षात काही प्रमाणात आधीच उघडण्यात आलेल्या होत्या. हेरगिरीच्या आरोपावरून जुलियन असांज यांचं प्रत्यार्पण करण्याची
विनंती फेटाळली आणि विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांच्या समर्थकांनी सोमवारी ब्रिटिश कोर्टाबाहेर घोषणा दिल्या। प्रेस स्वातंत्र्याचा विजय असं म्हणत त्यांनी हे न्यायाच्या दिशेने पाऊल आहे टाकलेलं आहे असं म्हटलंय। असांज यांच्या कायदेशीर सल्लागारांनी कोर्टात त्यांच्या वतीने ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला तो युक्तिवाद जिल्हा न्यायाधीश वेनेसा यांनी नाकारला। या युक्तिवादात जुलियन असांज यांच्या कायदेशीर सल्लागारांनी हा खटला राजकीय कारणास्तव चालवला जात असल्याचा मुद्दा मांडला। दक्षिण पश्चिम चीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेशामध्ये जगातील सर्वाधिक उंचीचा विद्युत ट्रान्समिशन आणि ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प पूर्ण झालाय। या प्रकल्पाचा दुर्गम भागातील तिबेटच्या जवळपास 3,80,000 रहिवाशांना फायदा होणार आहे। तर या प्रकल्पाला पॉवर हेवन रोड असं संबोधलं जात आहे। अत्यंत आव्हानात्मक वातावरण असलेल्या ठिकाणी या प्रकल्पाचं काम करण्यात आलं। 30,000हून अधिक कामगारांनी या आव्हानात्मक कामात आपलं योगदान दिलं। या प्रकल्पाचं काम सप्टेंबर 2019 मध्ये सुरू झालं आणि वेळेपूर्वीच 7 महिने आधीच जुलै 2020 अखेर ते पूर्ण झालं। या प्रकल्पाअंतर्गत वीज पुरवठा करणाऱ्या केबल लाईनची लांबी ही 1,689 किलोमीटर इतकी आहे। जिंगजे या शहरापासून ते नगरी प्रिफ्रेक्चर पर्यंत हा प्रकल्प आहे। हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्यानं नगरी प्रिफ्रेक्चरच्या गावातल्या नागरिकांना आभार ते मानतायत, कारण आता इथले नागरिक विजेवर चालणारे सगळी उपकरणं वापरू शकणार आहेत। हेरगिरीच्या आरोपांना सामोरं जाण्यासाठी प्रत्यार्पणाची विनंती नाकारण्याच्या यूकेच्या न्यायाधीशांनी घेतलेला निर्णय न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांच्या साथीदाराने दिली। कोर्टाच्या निर्णयावेळी असांज भावनिक झाले होते। अमेरिकेच्या ब्रिटिश न्यायाधीशांनी विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांना हेरगिरीच्या आरोपात प्रत्यार्पण करण्याची विनंती नाकारली। या निर्णयाचं मेक्सिकोच्या अध्यक्षांनी स्वागत केले आणि मेक्सिकोमध्ये त्यांना राजकीय आश्रय आणि संरक्षणाची ऑफर दिली। अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग होण्याआधी हजारो लोकांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं। त्यामुळे आता इथे जवळपास सगळे कार्यक्रम हे डिजिटल प्लॅटफॉर्मवरच आयोजित करण्यात येत आहेत। त्यामुळे पर्यटन स्थळांवर पर्यटक दिसत नाहीयेत। नागरिकांना घरी राहणं हा एकच पर्याय आहे। माणसाने अंतराळात पहिलं पाऊल ठेवलंय। त्या ऐतिहासिक क्षणाला यंदा 60 वर्ष पूर्ण होत आहेत। एप्रिल 1961 मध्ये रशियन कॉस्मोनॉट युरी गागरिन यांनी अंतराळात उड्डाण केलं होतं। 12 एप्रिल 1961 रोजी रशियन कॉस्मोनॉट युरी गागरिन अंतराळात उड्डाण करणारे पहिले मानव ठरले। गागरिन संपूर्ण सोव्हिएट युनियनमधील एक नायक आणि सोव्हिएट सरकारचे एक शक्तिशाली प्रतीक बनले। अंतराळातून गागरिन यांनी मनुष्याने कधीही न पाहिलेल्या अंतराळाचं वर्णन केलं होतं। नव्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्कॉटलंडमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत। अत्यावश्यक कारणांशिवाय स्कॉटलंडमधील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। स्कॉटिश नेते निकोला स्टर्जन यांनी याविषयी माहिती दिली। तर कोरोनाचा नवा प्रकार जलदगतीने पसरतो आहे। या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। हा लॉकडाऊन जानेवारीचा पूर्ण महिना राहण्याची शक्यता आहे। इस्लामिक स्टेट समूहाच्या 11 कोळसा खाण कामगारांच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या शेकडो अल्पसंख्याकांनी एकत्र येत आंदोलन केलं। सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी महामार्ग रोखून धरत या नागरिकांना आपला संताप व्यक्त या नागरिकांनी केला। खाण कामगारांचं रविवारी दक्षिण पश्चिम बलुचिस्तान प्रांतात आयएसच्या अतिरेक्यांनी अपहरण करून जवळच्या डोंगरावर नेऊन त्यांना गोळ्या मारण्यात आल्या होत्या। लंडनच्या पश्चिमेला एका 13 वर्षाच्या मुलाला जीवे मारल्यामुळे 5 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली। ब्रिटिश पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली। यामध्ये 4 मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे आणि हे सगळेजण 13 ते 14 वयोगटातले आहेत। खून करण्याचा कट रचल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे। चीनच्या हेलॉन्जियांग या प्रांतातील मोहे या शहरानं गेल्या 10 वर्षात रशिया आणि चीनपर्यंतच्या पाईपलाईनद्वारे सुमारे 200 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केल्याची माहिती मिळते आहे। रशियन शहर स्कोवोरोडिनो इथून उगम पावणारी पहिली 1000 किलोमीटरची पाईपलाईन मोहे या शहरामध्ये प्रवेश करते आणि हेलॉन्जियांगच्या डाकिंग या शहरात जाऊन संपुष्टात येते, म्हणजे तिथे संपते। 1 जानेवारी 2011ला पहिली कच्च्या तेलाची पाईपलाईन बसवण्यात आली होती। दुसरा प्रकल्प 1 जानेवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आला। आता या कच्च्या तेलाची वार्षिक वाहतूक मात्रा
30 दशलक्ष टनांवर जाऊन पोहोचली आहे। टेक्सासमध्ये व्होल्क्सवॅगन गाडीच्या सनरूफमधून शॉटगन दाखवत जाणारा एका 21 वर्षाचा तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला। त्यानंतर श्वान पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून या गाडीचा पाठलाग करण्यात आला। मात्र हा 21 वर्षाचा तरुण जवळच्या चर्चमध्ये जाऊन लपला। यावेळी चर्चमधील धर्मोपदेशक विल्यम यांनी त्याच्याकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला। यात धर्मोपदेशक विल्यम्स यांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। अखेर पोलिसांनी या 21 वर्षाच्या आरोपीला अटक केली। इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीतून दक्षिण कोरियाच्या ध्वज असलेल्या तेलाची वाहतूक करणारे जहाज जप्त केलं। ते जहाज सौदी अरेबियाच्या जुबैलमधील पेट्रोकेमिकल्स इथून संयुक्त अरब अमिरातीच्या फुजरेला इथं जात होतं। डेटा एनालिसिस फर्म रेफिनेटिव्हच्या अंदाजानुसार या जहाजावरून अज्ञात रसायनाची वाहतूक केली जात होती। या जहाजामुळे मोठ्या प्रमाणात तेल प्रदूषण होत असल्याचा आरोप करत या जहाजावर कारवाई करण्यात आली। अधिकाऱ्यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असून ते सगळे कोरिया, इंडोनेशिया, म्यानमार आणि व्हिएतनामचे नागरिक असल्याचं समोर आलं। अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक डाल्टन इथं दाखल झाले। बुधवारी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनापूर्वी जॉर्जियाच्या निवडणुकीमध्ये पुरेशी मतं मिळवण्यासाठी ट्रम्प यांच्या वतीने तयारी सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाल्टन इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झालेला आहे। ब्रिटनमध्ये वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे जॉन्सन यांनी भारतात न येण्याचा निर्णय घेतलेला आहे। बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाकरता भारतानं निमंत्रण दिलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करत भारतात येऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं। स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती आहे। परिणामी अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी बचाव पथकं काम करतायत। स्पॅनिश सिव्हिल गार्ड आणि आपत्कालीन सेवांनी अस्टुरियसच्या स्पॅनिश भागामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका केली। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। मध्य आफ्रिकन रिपब्लिकचे अध्यक्ष फॉस्टिन आर्चेच हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याचं निवडणूक आयोगानं सोमवारी जाहीर केलं। 27 डिसेंबरच्या अध्यक्ष मतदानाच्या पहिल्या टप्प्यात टोडेरा यांना 53.9% मतं मिळाली। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲनिसेट जॉर्जेस डोलोगेल यांना 21.1% मतं मिळाली। कोरोना काळातील खबरदारीचा उपाय म्हणून पेरूमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस विलगीकरण कक्षेत राहणं बंधनकारक आहे आणि स्थानिक देशवासियांसह परदेशी लोकांसाठी 4 जानेवारीपासून हा निर्णय बंधनकारक आहे। सोमवारी आगमन झालेल्या विमान प्रवाशांनी अचानकपणे लादलेल्या या निर्बंधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होते। आणि आता वळूयात राज्यातल्या राजकारणाकडे। शिवसेना म्हणजे नौटंकी असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण सुरू असल्याचा आसूड त्यांनी यावेळी ओढला। औरंगाबादच्या नामकरणावरून किंवा नामांतरावरून फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। ही सगळी नाटक कंपनी आहे। निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस ठरवून हे करते आहे। शिवसेनेने आता औरंगाबादचं संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खुश होतील। काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील। या संदर्भात अगदी स्पष्टपणे हे लक्षात येत आहे की निवडणुका आल्यामुळे आता ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। दोघेही या बाबतीत कुठलीही गांभीर्य त्या ठिकाणी नाहीये, केवळ मला असं वाटतं की एक प्रकारचं नाटक हे चाललेलं आहे। या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।